Hello dear students, let us read the given question. इथे आपल्याला विचारला आहे which clinical sign is not included in AIDS related complexes. आपल्याला इथे एड्सचं खालीलपैकी कोणतं सिम्पटम नाही आहे किंवा साईन नाही आहे, क्लिनिकल साईन नाही आहे हे इथे विचारलं आहे. सो इथे की कन्सेप्ट आहे दॅट इज HIV एड्स आणि आपण ह्यामध्ये बघत आहे अबाउट इट्स सिम्पटम्स ज्यांना आपण क्लिनिकल साईन्ससुद्धा म्हणतो. ठीक आहे, आपण साईन्स अँड सिम्पटम्समध्ये जनरली ही टर्म स्टडी करतो. ओके, तर या साईन्स अँड सिम्पटम्स जे असतात त्या पर्सन टू पर्सन व्हॅरी करतात. ओके, सो आपण लिहूया इथे क्लिनिकल साईन्स आणि त्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मेजरली आपण जर बघितलं ज्या कॉमन आहेत त्यापैकी असतं फीवर, त्यानंतर फटीग, वी कॅन ऑल्सो सी वेट लॉस, swollen lymph nodes, you can also see there are recurrent infections occurring, and there will be like for example recurrent infections मुळे डायरिया होऊ शकतो. ओके, आणि मोस्टली ऑपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन्स जे आहेत ते अटॅक करू शकतात. ठीक आहे, तर हे सगळे त्याच्यातले आपण सिम्पटम्स बघत आहे. तर क्लिनिकल सायन्स बघत आहे तर ते आपल्याला इथे दिसत आहे. इंटू ऑप्शन 2 अनएक्सप्लेन डायरिया हे होऊ शकतं, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ हेही होऊ शकतं, लॉस ऑफ बॉडी वेट हे सुद्धा होऊ शकतं. जे होत नाही किंवा सिम्पटम नाही आहे, नॉट अ सिम्पटम म्हटलं आहे तर ते आहे ॲम्नेशिया. ॲम्नेशिया म्हणजेच इट इज नॉट रिलेटेड टू एड्स बिकॉज इट इज लॉस ऑफ मेमरी. ओके, आणि मेमरीचं लॉस जे आहे इट इज नॉट अ सिम्पटम ऑफ एड्स. ओके, सो करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन ए. ऑल द बेस्ट, कीप लर्निंग विथ PW.